फॉरगेट अँड फॉरगिव्ह पॉलिसी फार महत्त्वाची असते, राजकारणामध्ये असो किंवा समाजकारणामध्ये असो. वोटमुळे त्या निवडून गेल्या होत्या आणि सेक्युलर वोटमुळेच त्या पडल्या. माझं त्यांचं पर्सनल माझं काय भांडण असेल, अजिबात काय भांडण. 2 एकरचं वावर मला विकावं लागतं, माझं इलेक्शन त्याच्यामध्ये संपून जातं. तुम्ही अशा व्यक्तीला जर तुम्ही काही बोलाल तर मग चोट्टा नाही चोट्टी नाही तर मग काय बोलणार. तर देव आहे, पण माझ्यासाठी माझा देव माझी आई आणि वडील. ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जाईल मी NCC जॉईन करणार आणि आयुष्यात एक वेळा रिपब्लिक डेचा मार्च करून येणार. ज्यांनी चोऱ्या केल्या तेच गेले, ज्यांनी चोऱ्या नाही केल्या ते आई जिथं आहे. आईला पण मागावं लागतं. आई आहे, आईला तेवढं एक पत्र मी घेऊन आली होती. चा बाण हा मस्जिदीवर होता आणि आमचा बाण हा नफरतीवर. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर. अमरावतीमधलं सगळं राजकारण तुम्ही पाहतात, त्यांचा रोज बाईट, त्यांचं रोज TV वरचं आक्रमकपणा आपण रोजच पाहत असतो. पण खऱ्या यशोमतीताई कशा आहेत हे आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा, भावी राजकारण, सध्याच्या राजकारणाला सगळ्या घडामोडी हे आपण सगळं पाहणार आहोत. तर ताई, लेट्सअपमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. राज्याला आता नुकत्याच महिला म्हणून राज्याच्या मुख्य सचिव झालेल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक देखील महिला आहेत. पण याच्यामध्ये राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, जे पुरोगामी आपण महाराष्ट्रात समजतो, तर पहिल्या मुख्यमंत्री महिला आगामी काळात काय होऊ शकतील का? बघूया इलेक्शन झाल्यानंतर काय सिच्युएशन येते, कोण किती प्रमाणात निवडून येतात आणि सिच्युएशन काय होते. तर महिलांच्या धोरणामध्ये खूप मोठा बदल होण्याची गरज आहे. बरं. मागच्या काळामध्ये ज्यावेळेला मी महिला व बाल कल्याण मंत्री होते त्यावेळेला धोरण आत्ता जे डिक्लेअर केलं त्यातला मेजर चंक मी अभ्यास करून तिथे बनवलेला होता. पण माझं टायटल मी जे दिलं होतं ते असं होतं, इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण. ओके. तर फक्त डिक्लेअर करून आणि थोड्या वेळासाठी प्रायोगिक तत्वावर महिलांना सक्षम करण्याची भूमिका घेतायत, तर ती वास्तविकतेमध्ये उतरली पाहिजे. बरं. आणि खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या पाहिजे. महिला मुख्यमंत्री नक्कीच होते. ओके. पण जेव्हा महिलांचं राजकारण, महिला अशा जेव्हा टॉपवर आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा महाराष्ट्रात असा पिछाडीवर असल्यासारखा का वाटतो की पुरुष केंद्रित राजकारण असल्यामुळे फक्त पुरुषांची नावं आम्ही मीडियावाले पण गृहीत धरतो का? काही गोष्टी गृहीत धरल्या जातात, कधी कधी महिलांना अंडर एस्टिमेट केल्या जातं. कितीही महिला सक्षम असली तरी ती महिला आहे. किंवा समजा तुम्ही महिला होता तर तुमच्याकडे महिला व बाल कल्याण खातं का देण्यात आलं होतं? नाही, ते तर मी मागून घेतलं होतं. बरं. पण मी माझा अनुभव सांगते. मी पहिल्यांदा 2009 मध्ये निवडून आले आणि 9 मध्ये निवडून आल्यानंतर माझे बाकीचे, त्यावेळेला मी विदर्भातून एकमेव महिला आमदार त्यावेळेला होती. आता ह्या टर्ममध्ये तर बऱ्यापैकी आमदार अजून माझ्यासोबत होत्या. धानोरकर ताई होत्या, खोडके ताई होत्या, तर बाकी महिला पण निवडून आल्या होत्या. पण 2009 मध्ये मी एकटी त्या ठिकाणी होते. आणि निवडून आल्यानंतर विदर्भामध्ये माझे कलिग्स देखील कधी कधी त्यांना प्रश्न पडत होता की आता महिला आमदार आणि मग काय, मग ते कधी माझे बॅनरवर पोस्टर नाही लावायचे, कधी करायचे. असं नसतं, बायांनी असं बोलायचं नसतं, असं बोलायचं नसतं, हा सगळा विषय करायचे. आणि मग मी म्हणायचे की मी महिला आणि पुरुष हा विषय नाही आहे, ते तुम्ही आमदार आणि मी आमदार. बरोबर. त्याच्यामुळे पण कालांतरानं तसे वर्ष जात गेले, अनुभव अजून येत गेले. आता मी आल्यानंतर मात्र सगळेजण उभे राहतात हे नक्की. पण सुरुवातीला जाणवायचं अधिकारी की महिला म्हणून जरा समजा आमदार आहेत तर म्हणजे मी हा जो विषय तुम्ही छेडला आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे. आज आपण एका महिलेला तिथे चीफ सेक्रेटरी म्हणून बघतोय. खरं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पहिलं व्हायला पाहिजे होतं, का झालं नाही माहिती नाही. पण मी मंत्री असताना खूप धडपड बघितलेली आहे महिला IAS ऑफिसर्सची देखील. त्यांना चांगले डिपार्टमेंट्स दिल्या जात नाही, त्यांना
कमी महत्त्वाचे डिपार्टमेंट्स दिले जातात आणि हा स्ट्रगल मी त्यांच्यामध्ये बघितलेला आहे. बरं, ओके. पण हा राजकारणी महिलांना पण अनुभव येतो? राजकारणी महिलांना तर खूप वेळा अनुभव येतो. बरं, ओके. सगळ्या लेवलवर येतो. बरं. अधिकारी महिलांना पण हा अनुभव खूप मोठ्या प्रमाणात येतो, ही फॅक्ट आहे. ओके. पण जेव्हा मग याच्यावर तुम्ही मात कशी करता, की काळच त्याच्यावर मात करतो तुमचं? नाही, आपण आपलं काम करत जायचं. काळांतरानं लोकांना समजतं की येडं नाही बाबा, शहाणं आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या कॅलिबरवरती नंतर सगळं कॅलिबरवर असतं, आपल्यावर असतं. बरं. आपण किती रिॲक्ट करायचं, किती एक्सेप्ट करायचं, काही गोष्टी आपण कशा सांभाळून घ्यायच्या, त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात. ओके. अच्छा. आणि कसं आहे, फॉरगेट अँड फॉरगिव्ह पॉलिसी फार महत्त्वाची असते, राजकारणामध्ये असो किंवा समाजकारणामध्ये असो. ओके. सगळ्या गोष्टी धरून चालत नाही. ओके. सगळ्या गोष्टीमध्ये अडकून चालत नाही, चालत राहायला लागतं. ओके. तुम्ही फॉरगेट आणि फॉरगिव्ह बद्दल बोललात, तर नवनीत राणा आणि रवी राणा यांना तुम्ही फॉरगेट आणि फॉरगिव्ह पॉलिसी त्या दोघांबद्दल तुम्ही राबवणार का? असं आहे की आम्ही ऑलरेडी ते विसरलो आहे. बरं. वी हॅव फॉरगॉटन ऑल दॅट. ओके. इलेक्शन इज ओव्हर. बरं. आम्ही मागच्या वेळेला त्या आमच्या पक्षाच्या मार्फत उभ्या होत्या. बरं. म्हणजे भलेही त्यांनी तिकीट राष्ट्रवादीची घेतली होती, पण अमरावतीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमी स्ट्रॉंग होती. बरं. आणि काँग्रेस स्ट्रॉंग होती तर त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा सपोर्ट होता आणि त्यांनी जी मतं त्यावेळेला घेतली होती तीच मतं आम्ही ह्या वेळेला घेतली. ओके. तर इलेक्शन संपला विषय. आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. ओके. त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. मागच्या वेळेला त्या सेक्युलर वोट्सवर निवडून आल्या होत्या. ह्या वेळेला त्यांनी आणि त्यांच्या यजमानांनी अमरावती एक एक्सपेरिमेंटल ग्राउंड करून टाकलं होतं आणि सेक्युलर वोट्स घेऊन एकदम हिंदू शेरणी बनण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक आमदारानं जन त्यांचं काम केलं होतं. मी असो, बळवंतराव वानखडे असो किंवा अजून दुसरे कोणी आमदार असो, सगळ्यांना डिवचायचा प्रयत्न केला होता. आणि मागच्या वेळेला निवडून गेल्यानंतर ताबडतोबीने माझं इलेक्शनला अजून 5 वर्ष आहे, तुमची तर 3 महिन्यात इलेक्शन आहे, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. आणि खूप खालच्या दर्जावर. पण तुम्ही तर त्यांचा प्रचार केला होता, नक्की केला, पण नक्की काय बिनसलं होतं की एकदम त्या तुमच्या विरोधात गेल्या आणि डायरेक्ट बीजेपीला? बघा, असं आहे, बिनसलं आमचं काहीच नाही. म्हणजे माझं तर त्यांच्याशी काहीच बिनसायचं काही कारण नाही. आघाडीचा उमेदवार होता, आम्ही निवडून दिला. बरोबर. आता आम्हाला आमचे मतदारसंघ तर व्यवस्थित आम्हाला काम करावं लागेल ना. त्या निवडून आल्या त्याच्या आधी अडसूड साहेब निवडून आले होते आणि ते सेनेचे होते. बरोबर. पण त्यावेळेला कधी संघर्ष झाला नाही, कारण त्यांनी तो प्रोटोकॉल फॉलो केला. यांनी पदोपदी अपमान केला. म्हणजे आम्ही इथनं कामं खेचून न्यायची आणि त्यांनी हिंदू शेरणीने काम लाय म्हणून भूमिपूजन करायचे. यहाँ पे MLA का कुछ नहीं चलता है, असं तसं. त्यांनी एखाद वेळेला कोऑर्डिनेशन ठेवलं असतं. त्यांनी उगाचच, शेवटी आमदारही महत्त्वाचा असतो. बरोबर. खासदार महत्त्वाचा असतो तर आमदारही तेवढा महत्त्वाचा असतं. आणि आमदाराचं आणि खासदाराचं कोऑर्डिनेशन हे जिल्ह्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. ओके. तर ते कोऑर्डिनेशन त्यांनी कुठेतरी नाही ठेवलं आणि त्यांनी पक्ष बदलला. त्यांची काय मजबुरी असेल, त्यांचा सर्टिफिकेटचा विषय असेल किंवा जे काय मजबुरी त्यांची असेल, सेक्युलर वोटमुळे त्या निवडून गेल्या होत्या आणि सेक्युलर वोटमुळेच त्या पडल्या. ओके. पण अमरावतीचं तुम्ही जे बाइंडिंग म्हणता ते सेक्युलर वोटचंच आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचा जन्मगाव, त्यांची कर्मभूमी सगळ्यांची तीच आहे. आणि महाराजांचा धर्म काय आहे हे तो मानवता ही धर्म हमारा. बरोबर. असा धर्म लहानपणापासून आम्ही त्याला जपलेला आहे. गाडगे बाबांनी पण सातत्याने सांगितलं की का रे पंढरपूरच्या यात्रेमध्ये जातात, तुम्हाला काय भेटते तिथं, तुमचा देव, तुम्हाला तुमच्या देवाला जीव घालायला लागते, ज्या देवाला तुम्हाला जीव घालायला लागते तो तुमची कशी काळजी घेणार. शेवटी गाडगे बाबांचं म्हणणं हे होतं की देव तुमच्या अंतःकरणात आहे. बरोबर. आणि अंतःकरणावाल्या देवाला तुम्ही ओळखलं पाहिजे. तर सर्वधर्म समभाव हाच स्वभाव अमरावती जिल्ह्याचा आहे. ओके. पण आता ज्या त्याला विद्रूप बनवायचं काम काही लोकांनी केलं. ओके. पण लोकांनीच त्याला मात दिली. ओके. तुमचा सर्वाधिक राग हे जे नवनीत राणांवरती की त्यांच्या पती रवी राणा? नाही, माझा राग कोणावरच नाही आहे. माझा राग विचारांवर आहे. बरं. माझं त्यांचं पर्सनल माझं काय भांडण असेल, अजिबात काय भांडण नाही.
पण सर्वधर्म समभाव आणि संविधान हे महत्त्वाचं आहे. आजही तुम्ही मोदीजींचं आणि राहुलजींचं कन्व्हर्सेशन पार्लमेंटमध्ये ऐकलं असेल तर मोदीजी म्हणतायत की हिंदुओं का अपमान किया, राहुलजी म्हणतायत की तुम ठेकेदार नाही हो. हिंदू धर्म के. अच्छा, आम्ही पण हिंदू, मी पण माळ घालते, मी पण जप करते. राहुलजी स्वतः एका हिंदू परिवारातले आहेत, ब्राह्मण परिवारातले आहेत. मग एवढा भेदभाव एवढ्या मोठ्या लेवलवर जाणं आणि तो आपल्या देशामध्ये उद्भवणं हे चुकीची धारणा आहे. आपण सर्वधर्म समभावले आहोत, आपण संविधानला मानणारे लोक आहोत आणि म्हणून आपण ते जपलं पाहिजे असं माझं. म्हणून त्या दोघांवर राग असायचा काय काय, मी माझं काम केलं. हा काय शब्द आहे असं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं बघा, त्या ज्या वेळेला मागच्या वेळेला निवडणूक लढत होत्या त्यावेळेला माझ्याकडे कर्नाटकचा पण प्रभार होता आणि मला ते दोन्ही बॅलन्स करावं लागत होतं. तर मी मोठ्या मोठ्या मीटिंगा त्यांच्या गेल्या, त्यांना सगळे कार्यकर्ते ओपन करून दिले आणि मग जी काही मॅनेजमेंट करायची होती ती त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून केली होती. हा माझा इशारा नक्की होता की चला आपल्याला निवडून आणायचं आहे, आपला आघाडीचा उमेदवार आहे. 2019 त्या मॅडम आल्या आता 2024च्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की ताईंनी कडक कडक नोटा घेतल्या. बघा असं आहे, असं कोणीही सहन करणार नाही. तुम्हाला इलेक्शन करायचं असतं, तुम्हाला बूथ मॅनेजमेंट करायची असते, सगळेजण करतात. हां, त्याच्यामध्ये तुम्ही जर मला नाव देत असाल आणि तेही तुम्ही डायरेक्ट बूथवाल्यांसोबत कनेक्ट मी करून दिलं होतं माझ्या मतदारसंघात. हां, आणि त्यांच्या कोणत्याच गोष्टीला आम्ही हात लावलेला नव्हता, उलट त्यांच्यासाठी भाषणं केली, गावोगावी त्यांच्यासाठी फिरलो गेलो. सगळं झाल्यावरही तुम्ही जर इतका घाणेरडा आरोप लावत असाल तर मग असंच बोलावं लागेल ना. त्यांची उत्पत्ती कुठून आल्या, काय झालं, पैसा कुठून आला, अंडरवर्ल्डसोबत त्यांचं काय कनेक्शन आहे, कोणासोबत कनेक्शन आहे, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतो. मी तर शेतकऱ्याची मुलगी आहे आणि अतिशय स्वाभिमानी असतो शेतकरी. माझ्याकडे, मी एका मोठ्या घरातली मुलगी आहे, माझ्याकडे जमिनी आहे. आजही इलेक्शन आलं की मला 1-2 एकरचं वावर मला विकावं लागतं, माझं इलेक्शन त्याच्यामध्ये संपून जातं. तुम्ही अशा व्यक्तीला जर तुम्ही काही बोलाल तर मग चोट्टा नाही चोट्टी नाही तर मग काय बोलणार आहे, असंच बोलणार. आमची वराडी भाषा आहे, वराडी भाषेच्या हिशोबानं म्हणून टाकलं. चोट्ट्याचा अर्थ आमच्या काही लोकांना कळणार नाही, चोर हाच त्याचा अर्थ आहे. असं आहे, असं स्पष्ट आहे, जे मनात आहे ते तोंडावर आहे. हा स्पष्ट वक्तेपणा तुमच्याकडनं कोणाच आला घरात? आम्ही सगळेच तसे आहोत. मूळ स्वभावच आमच्या घरातला तसा आहे. माझे वडील असो, माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते. आमच्या राम मंदिराच्या बुरुजांमध्ये मोठं राम मंदिर आहे, 700 वर्ष जुनं, आमच्या पिढीजातचं. तिथं स्वातंत्र्य सैनिक आश्रय घ्यायचे. तिथं त्यावेळेला लढायांमध्ये सगळे जण राहायचे. तर हा सगळा इतिहास आहे. तर स्पष्टपणा रक्तात आहे. पण तुम्ही गळ्यामध्ये इतक्या माळा काय, रुद्राक्ष काय नक्की काय आहे? मी रेग्युलरली जाप करते. आणि एक दिवस कोणत्या देवावर श्रद्धा आहे तुमची? देवावर आहे, विठ्ठलाला रेग्युलरली जाते मी. स्वामी समर्थांचं दर्शन करते. श्रीराम आमच्या घरामध्ये आहे, तर देव आहे. पण माझ्यासाठी माझा देव माझी आई आणि वडील आहे. तर आईने आम्हाला जप करायची सवय लावली लहानपणापासून. गणपती बाप्पाला नमन करायचं, सकाळी जप करायचा बाप्पांचा, संध्याकाळी शुभंकरोती म्हणायची, आरती करायची. कालांतरानं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी झाल्या आणि मी कधी कधी मेंटली डिस्टर्ब झाली. तर मला आईने खूप जप करण्याची सवय लावली. तर आई मला काय म्हणायची, तुला काही सुचलं नाही ना तर तू फक्त यशोमती 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 म्हणे. तुझं जे नाव आहे त्याचा अर्थ असा आहे की यश देणारी मती. तू त्याचा जरी जप केला तरी तुला त्याचा भरपूर फायदा होईल. आणि विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर जी शांतता मिळते ती शांतता, त्या शांततेची मला गरजही होती. तर मला आईने जो जप शिकवला तो मी केला आणि मी 10-15 वर्ष ज्या माळेवर जप करत होती ती माळ माझी एक दिवस तुटली.
तर मला खूप अस्वस्थ झालं की अरे आपली जपाची माळ तुटली. तर आईने ती घेतली आणि मला गुंफून दिली. बरं. तर ती घेतली तर तू गळ्यातच घाल म्हणे. असं म्हणतात शास्त्रामध्ये की जपाची माळ आणि घालायची माळ वेगळी वेगळी असावी. पण मी जी माळ जपते तीच माळ मी घालते. सकाळी उठल्या उठल्या जप करते, संध्याकाळी झोपायच्या आधी जप करते आणि जेव्हा मला गरज भासते त्या वेळेला मी जप करत असते. ओके. पण राजकारणात यायचं हे कॉलेजमध्ये असताना ठरवतं कसं होतं? राजकारणामध्ये यायचं खरं कल होता राजकारणामध्ये, स्वभाव होता सेवेचा. घरामध्येच वडील आमचे आमदार होते 78 मध्ये 80 मध्ये. पण त्यांचा पॉलिटिकली त्यांना डिस्ट्रॉय केलं काही लोकांनी. आणि मग जवळपास 25-1 वर्षानंतर मी आमदार तिथे झाले. बिलकुल माझ्या वडिलांची इच्छा होती की मी जनतेची सेवा केली पाहिजे आणि ते मी करू शकले. ओके. त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि भरपूर साऱ्या त्यांनी बघितलेल्या ज्या गोष्टी आहे, जसं आता उपसा सिंचन योजना आहे, आराखडा आहे, या सगळ्या गोष्टी करणं होतं. ओके. तर त्या राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकल्या. अच्छा. आणि आज त्या सक्सेसफुली रन करतात. ओके. पण अमरावतीवरून पुण्याला शिक्षणाला यायचं हा निर्णय काय तुम्ही केला? नाही, मी नाही केला, माझ्या वडिलांनी केला. बरं. आम्ही मोजरीमध्ये गावाला राहायचो. बरं. मग मोजे संत तुकडोजी महाराजांचं गाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गाव आहे. तुझी महाराजांचं आश्रम जे आहे तर आमच्या आजोबांनी डोनेट केलेली जमीन आहे. आणि तिथेच तिथे एक बगीचा वगैरे होता आणि ते मग महाराजांनी मागितलं तर ते डोनेट झालं त्यावेळेला. तर अमरावतीमध्ये घर त्यावेळेला छोटंसं घर होतं. मग अमरावतीत राहायचं की मोजरीत राहायचं हा विषय होता. तर त्याच्यापेक्षा बाबा पोरांना हॉस्टेलमध्ये पाठवा. मग मी आणि माझी बहीण आम्ही पुण्याला हॉस्टेल बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. बोर्डिंग स्कूलमध्ये सेंट हेलेनाजमध्ये होतो. काही वर्ष तिथे राहिलो. त्याच्यानंतर आम्ही परत 8वी 9वीत मध्ये परत आलो. 9वी 10वी 11वी 12वी हे 4 वर्ष परत आम्ही अमरावतीमध्ये होतो. आणि मग स्कूलिंग करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या. तर काय निवडायचं, कोणता सब्जेक्ट करायचा, कोणत्या एक्झाम्स द्यायच्या, असं सगळं होतं. तर मग फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्ग्युसनमध्ये 3 वर्ष होतो आणि मग परत अमरावतीला लॉ अमरावतीला केलं. अमरावती पुणे, पुणे अमरावती असं करत राहिलो. ओके ओके ओके. पण तुम्ही एनसीसी मध्ये वगैरे पण होता तेव्हा? बिलकुल. तुम्ही आरडी परेडला वगैरे पण गेला होता. रिपब्लिक डे परेड असे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर काय त्या आरडी परेडचा काय अनुभव होता? काय झालं, मी ज्या वेळेला शाळेत होती अमरावतीला होली क्रॉसमध्ये, त्यावेळेला मी प्री आरडी पर्यंत गेली होती 9वी. ओके. कारण आरडी परेड प्रेस्टिजियस. प्री आरडी मध्ये मला ते खंत राहिली की प्री आरडी मध्ये मी रिजेक्ट झाली. तर मग ती खंत आयुष्यभर राहिली असती माझ्या मनामध्ये. तर मी ठरवलं होतं मी ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जाईल मी एनसीसी जॉईन करणार आणि आयुष्यात एक वेळा रिपब्लिक डेचा मार्च करून येणार. केला मार्च? मी मार्च केला रिपब्लिक डेचा. किती सालची गोष्ट आहे? जनपथवर मार्च केला मी 94 मध्ये केला. ओके. मी 94 मध्ये मार्च केला. मी रिपब्लिक डे कॅम्प केला. मी ऑल इंडिया बेसिक लिडरशिप कॅम्प केले. मी फायरिंगमध्ये माझ्याजवळ गोल्ड मेडल्स आहेत. ओके. मग विंटर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प्स नाशिकचे जे होते तेही केले. तिथे मी बेस्ट रामदंडी म्हणून मला ओळखलं जायचं. त्याच्यामध्ये पण मला गोल्ड मेडल्स आणि सगळे काही ट्रॉफीज मिळाले होते. तर एक कल होता की मिलिटरीमध्ये आर्मी जॉईन करायची की एअरफोर्स जॉईन करायची की काय करायचं हा पण होता. तर SSBची परीक्षा वगैरे सगळे दिलेले होते मी. मी MPSCच्या पण एक्झाम्स दिलेले होते. पण असं झालं की आता सगळंच एकदम काही होऊ नाही शकलं. आमचे वडील अतिशय कडक होते, खूप डिसिप्लिन त्यांना आवडायची आणि खूप चॉईसेस आमच्यापाशी नसायच्या. आम्ही एक्सप्रेस करायचा प्रयत्न करायचो की हे करतो ते करतो, पण त्यांनी म्हटलं ती पूर्व दिशा असं आम्ही ठरवून टाकायचो. तर एक दिवस त्यांनी म्हटलं की आता लग्न करायचंय बेटा तुमचं. म्हटलं ठीक आहे. मग लग्न केलं. अच्छा. तुम्ही निवड केली का वडिलांनी ठरवलं? नाही, वडिलांनीच ठरवलं माझं लग्न. पण तुम्ही फर्ग्युसन मध्ये कॉलेज असताना बाकी असं तेव्हा काही
युथ मुलं जी काही करतात त्या पद्धतीचं काही झालं नाही का? समजा नाही. कुणी पुणेरी वगैरे नाही सापडला का? असं कोणी नाही, काही नाही. डिसिप्लिन अतिशय महत्वाची होती आमच्या वडिलांना आणि वेळही नाही मिळायचा, कारण त्यावेळेला मी NCC आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दोन्हीचे अभ्यास पण राहायचा, NCCचं हेक्टिक असायचं खूप. रिपब्लिक डे कॅम्प आणि बेसिक लिडरशिप कॅम्प जे होते ते फार पुण्यात. तेव्हा आवडीची ठिकाणं कोणती होती? कधी फिरलात पुण्यात तुम्ही? नाही, फार जास्त नाही मी फिरायची. बरं. एक तर आमची फर्ग्युसनची टेकडी होती, बरं, तिथे आम्ही रोज सकाळी वॉकिंगला जायचो. IMDRच्या टपरीवर चहा खूप प्यायचं, वडापाव खूप मंत्री झाल्यावर कधी गेला तिथे? हो हो, फर्ग्युसनला जाऊन आले मी मंत्री झाल्यावर. चहाच्या टपरीवर पण? चहाच्या टपरीवर नाही गेलो, पण फर्ग्युसन कॉलेज बिलकुल मंत्री असताना आम्ही फिरलो, छान बोललो सगळ्यांची. आमचे प्रिन्सिपल होते, त्यांनी वसंत वाघ असतील तेव्हा तुम्ही? आम्ही असताना वसंत वाघ साहेब तेव्हा प्रिन्सिपल असतील, बरोबर. येस. ओके. पण तुमची पहिली निवडणूक आठवते का तुम्हाला, की कसं तुमचा निवडणूक लढवायचा निर्णय झाला, तेव्हा तुमचं वय काय होतं आणि कशा पद्धतीने ती निवडणूक लढली गेली? मी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढली. बरं. अजिबात मनीध्यानी निवडणूक ही नव्हती. बरं. माझे वडील निवडणूक लढणार होते, बरं, एवढाच तो विषय होता. बरं. पण त्यांची तिकीट कट झाली आणि मला तिकीट मिळाली. ऑल ऑफ अ सडन ते सगळ्या गोष्टी झाल्या. बरं. त्यांच्यासाठी विधानसभेची? विधानसभेची. 2004 2004 मध्ये ती निवडणूक होती आणि मी बहुतेक 27-28 वर्षाची होती. बरं. आणि ती पहिली निवडणूक माझी आयुष्यातली, माझी पहिली निवडणूक. थेट विधानसभा? थेट विधानसभा. ना जिल्हा परिषद? नाही नाही, प्रश्नच नाही, काहीच नाही. अच्छा. आमच्याकडे आम्ही थोडंसं असं करून ठेवलेलं आहे की सगळ्यांना चान्स द्यायचा आणि आपण विधानसभा लढवायची. पण हे तुम्हाला विधानसभा लढवावी लागेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही नाही, मला वाटलं नव्हतं आणि मला इच्छाही नव्हती लढवायची. बरं. माझ्या वडिलांना मदत करायचं हा हेतू मनामध्ये होता. बरं. पण कर्तव्य म्हणून जे काय, म्हणजे मी राजकारणात आली ती कर्तव्य म्हणूनच आले. बरं. आणि आमच्या वडिलांनी कधी मुलगा आहे मुलगी आहे असा कधी भेदभाव. तुम्ही किती बहीण भाऊ? आम्ही 2 बहिणी. अच्छा. भाऊ नाही, 2 बहिणी. बरं. त्या काय करतात? दुसरी बहीण काय करते? ती डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. अच्छा. योगा टीचर टू अ डिफरंट लेवल आहे. बरं. आणि ती पुण्याला असते. अच्छा. बरं बरं. पहिल्या निवडणुकीत कसं काय झालं मग? पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो की. पण तेव्हा नंतर तो कोणता मतदारसंघ होता? तिवसाच होता. तिवसाच मतदारसंघ होता. पहिली निवडणूक आम्ही हरलो. पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी असा अपप्रचार केला की ही बाबा नाशिकची आहे, ही कुठून आली, ही कशाला पाहिजे वगैरे वगैरे. अजून भरपूर सारे, हिच्या नवऱ्याने हिला सोडलंय काय, असं आहे काय, तसं आहे. जे काय एका बाईसोबत अपप्रचारामध्ये होतं ते सगळ्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या, अजूनही कधी कधी होतात. पण ठीक आहे, आता काय. 2004ची निवडणूक 3,500 मतांनी मी पडले. फक्त 3,500? फक्त 3,500. आमचे वडील संघटनेमध्ये काम करत होते, काँग्रेसच्या संघटनेमध्ये सातत्य त्यांचं होतं आणि ते म्हटले की आता मागे नाही वळायचं, आता काम करायचं. युथ काँग्रेसमध्ये आम्ही होतो, युथ काँग्रेस जॉईन केली, पहिले प्रदेशमध्ये काम केलं, मग राहुलजींनी आणि AICCने एक कार्यक्रम ठेवला होता टॅलेंट हंटमध्ये. त्या टॅलेंट हंटमध्ये आम्ही सिलेक्ट झालो. मनी ध्यानी नसताना आम्हाला रायबरेली अमेठीमध्ये एक परीक्षेसारखं पाठवून दिलं. आम्ही तिथे गेलो, त्यांनी ते महिला परियोजना वगैरे कार्यक्रम जे होते ते कार्यक्रम सातत्याने तिथे जी काय आमची टेस्ट झाली असेल, मग एक दिवस आम्हाला एका बाजारात बोलवलं आणि म्हटले की अच्छा अच्छा, आता तुम्ही हा पास झाला, यू आर जनरल सेक्रेटरी IYC. युथ काँग्रेसमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पहिल्यांदा काम करायला राहुलजींसोबत मिळालं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत सातत्यानं काम करतोय. ओके. पण ती 2004ची कोणती तुम्ही चूक अशी टाळली की 2009 मध्ये तुमचा विजय झाला? असं चूक नव्हती. बरं. किंवा एक कोणता बदल तुम्ही केला असं समजूया की काय स्ट्रॅटेजी काय हे केली तुम्ही? नाही, असं काही नव्हतं. बरं. काय काही लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु असतात. बरं. पण मी माझ्या कामामध्ये सातत्य ठेवलं, तेव्हाही ठेवलं, आजही ठेवलेलं आहे आणि ते सातत्यच कामात पडलं. ओके. बरं. पण जेव्हा तुम्ही आता काँग्रेसमध्ये काम सगळं पाहतात तर याच्यामध्ये राहुल गांधी आता फार बदललेले दिसतात, अनेकांना असं वाटतं
की 2014-19 आणि 24 तर खरंच तसं काही बदल झाला राहुल गांधी? राहुलजी असेच होते. बरं. जसे आता तुम्हाला सगळ्यांना जे दिसत आहेत किंवा बदल जो वाटतोय ते आम्ही जे राहुलजी पाहिले ते नेहमीच असे होते. बरं. पण तुमचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे आणि काही लोक ते सोनं नाही आहे हे पितळ आहे हे लक्षात आलेलं आहे, म्हणून जे सोनं आहे ते लक्षात येत आहे. राहुलजी अतिशय अभ्यासू आणि अतिशय डाऊन टू अर्थ, खूप व्यापक दृष्टिकोन ठेवणारे आणि भयंकर मेहनती. ओके. खूप व्हेरी हार्ड वर्किंग. आजही ते म्हटले डरो मत. हो. तर ते जे डरो मतचा विषय आहे तोच सगळ्यांमध्ये त्यांनी पेरला आणि त्यांच्यामध्ये बदल असा विषय नाही आहे. त्यांचं इमेज टार्चर करायसाठी भाजपाने खूप पैसे खर्च केले, पण जे सत्य असतं ते लक्षात येतं आणि आता सत्य समोर येत आहे. ताई, लोकसभा निवडणूकच्या विजयाची जी रॅली अमरावतीमध्ये निघाली तेव्हा तुम्ही ती बाणाची ॲक्शन केली होती, ती काय ठरवून केली होती की कसं? नाही, काय झालं, आमच्या सर्टिफिकेट मिळायला त्यांनी 3 तासाचा वेळ लावला. बरं. आणि 3 तासाचा वेळ लावला. शेवटचा जो पाऊण तास होता त्यांनी आम्हाला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही निवडून आलेला आहात, सर्टिफिकेट घ्यायला 5 लोक तुमच्यातली नावं. तर 5 लोक आम्ही जाऊन तिथे बसलो, पाऊण तास आतमध्ये बसलो. बरं. मग चिडलो. मग म्हणले काय आम्ही काय पहिली निवडणूक नाही लढत आहे, तुम्ही आम्हाला आमचं सर्टिफिकेट द्या. ते झालं. मग सर्टिफिकेट मिळालं, आरडाओरडा केल्यानंतर सर्टिफिकेट हातामध्ये मिळालं. मग आम्ही निघालो. आम्ही निघाल्यानंतर काही लोक असे म्हणाले की ताई परत आता अमरावतीत कधी येणं होईल, तर तुम्ही त्या राजकमल चौकामध्ये आलं पाहिजे. आणि तिथे सगळ्या पोरांनी, युवक काँग्रेस, युवा सेना, सगळे राष्ट्रवादी सगळ्यांनी मिळून हनुमान चालीसा लावलेली होती. तर म्हटलं ठीक आहे चलो जाऊया. तर तिथे गेलो. मग तिथे बाहेर आलो, त्या गाडी ओपन टपची गाडी होती, बाहेर आलो. तिथे बसली होती मी आणि बळवंतराव असे उभे होते दुसरीकडे, ते बसलेले होते. तर मागून ते NSUI ची पोरं मला म्हटले ताई बाण. अरे म्हटलं नाही रे, कसलं बाण. अरे नाही म्हणे, त्यांनी मस्जिदीवर नाही का चढवलं म्हणे, त्या दोघींनी. माधवी लता म्हणून ते हैदराबादवाल्या त्या आहेत आणि आमच्या वहिनी, त्यांनी पण जोरात बाण मारला. तर मग ते ओरडले, म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे. मग थोडीशी अशी ऍक्शन केली. काय ऍक्शन केली होती? मी ऍक्शन केली नाही, आता ती मी परत करत नाही. पण एक छोटासा डिफरन्स होता. त्यांचा बाण हा मस्जिदीवर होता आणि आमचा बाण हा नफरतीवर होता. आमचं प्रेमाचं दुकान आहे आणि ते दुकान उघडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि नफरतीवर मात करून सद्भावना जनसामान्यामध्ये राहिली पाहिजे, हा एक अट्टहास त्यावेळेला होता. पण ताई, जेव्हा आम्ही म्हणजे पाहतो महाराष्ट्रामध्ये की अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांना भाजपनं आपल्याकडे घेतलं, त्यांचे मतदारसंघ पण त्या पद्धतीनं त्यांनी पुढे डेव्हलप केले. तर तुम्हाला असं तेव्हा वाटलं होतं की 2014-19ला की आपलं काही खरं नाही, आता भाजप फारच स्वार झालेलं आहे महाराष्ट्रावरती? नाही, मला कधीही असं वाटलं नाही. बरं. कधीही मला भाजपबद्दल अट्रॅक्शन वाटलं नाही. बरं. खूप लोक मोठे काँग्रेसने केले, खूप बलाढ्य ते झाले आणि काँग्रेसला वापरून ते दुसरीकडे गेले. मला आश्चर्य वाटतं की विचारधारा तुमची कशी बदलू शकते. शेवटी बघा, एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाच्या अनुषंगानं तुम्ही लहानाचे मोठे होत असतात, किंवा तुमचा देश घडत असतो, किंवा तुम्ही घडत असतात, किंवा सोसायटी घडत असते. तो स्वभाव एकाएकी कसा काय बदलतो? ज्यांनी चोऱ्या केल्या तेच गेले, ज्यांनी चोऱ्या नाही केल्या ते आहे जिथं आहे. ओके. पण 2019 असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळेल? नाही, मला काही असं वाटलं नव्हतं. एवढी स्ट्रॉंग मोदी वेव्ह आणि एवढा सगळा तो गोंधळ, एवढा आकाश, एवढं त्यांचं प्रचार किंवा अपप्रचार, निवडून येणार याची खात्री नक्कीच आम्हाला सगळ्यांना होती. पण हे कॉम्बिनेशन राहील असं अजिबात कुठे वाटलं नव्हतं.
अच्छा, पण याच्यामध्ये एक दोन गोष्टी होत्या की 2019मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायचं त्याच्या आधी तुम्ही शरद पवारांना जाऊन भेटलेला होता, तर ती एक चर्चा फार होती की नक्की कशासाठी तुम्ही जाऊन भेटला आणि काय नक्की झालं होतं, की तुमची इच्छा व्यक्त केली होती की काय जे महाविकास आघाडी होणं गरजेचं हे सांगितलं होतं? बिलकुल महाविकास आघाडी व्हायला काही हरकत नाही आणि पवार साहेब नेमकं वर सोनियाजींना पण भेटले होते, नंतर मोदीजींना पण भेटले. तर पवार साहेब नेहमीच आपले आधारस्तंभ राहिलेले आहेत, नेहमीच प्रेरणास्थान आहेत आपले. तर त्यांनी बाबा कुठं मोदीकडे जाऊ नये हा पण विषय होता आणि मला नाही वाटत तो कधी त्यांच्या मनामध्येही असला. पण परसेप्शन लोक जे क्रिएट करतात, लोक जे नरेटिव्ह क्रिएट करतात, त्या अनुषंगानं मला असं वाटलं की आपले पितामह आहे, आपण जाऊन भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, मनातलं बोललं पाहिजे. जाऊन भेटले. ओके. जेव्हा जयपूरला सगळे काँग्रेस आमदार गेले होते 2019मध्ये, तेव्हा खरंच सोनिया गांधींनी प्रत्येक आमदाराला फोन करून विचारलं होतं की आपल्याला शिवसेना सोबत जायचं आहे किंवा नाही. पहिला फोन मलाच होता. मला थोडी फायरिंग पण मिळाली होती का तू काही लोकांना बिघडवती आहे. पण मी असं म्हटलं आणि माझ्यासोबत त्यावेळेला आमदार बळवंतराव पण होते. ओके. आणि मला फोन आला की नो वी शुड, आय सेड वी शुड गो इन विथ शिवसेना, नो वरीज. तर नंतर बळवंतरावला म्हटलं, बळवंतराव मी कुठे आहे विचारतील, मी नाहीये तुमच्यासोबत असं. आज बळवंतराव बघा ना खासदार झाले. तर त्यावेळेला आम्ही होतो गाडीमध्ये आणि पहिला फोन मला आणि दुसरा फोन बळवंतरावाला झालेला होता. आणि नंतर जोपर्यंत आम्ही सीपी काय विचारलं सोनियांनी तेव्हा? नाही त्यांनी आमचं ओपिनियन विचारलं की वाय आर यू थिंकिंग लाईक दिस, तुमच्या मनात काय आहे, व्हॉट यू फील यू शुड डू, वाय शुड वी, व्हॉट अबाउट आवर विचार. हाच आपला स्वभाव आणि विचार हाच प्रश्न येतो. आज तुमचा मूळ स्वभाव काय आहे आणि तुमची विचारधारा काय आहे. मग कसं, मग ते इमर्जन्सीमध्ये बाळासाहेबांनी सपोर्ट केलं होतं इंदिराजींना, प्रतिभाताईंच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी सपोर्ट केलं होतं. तर हे सगळे विषय डिस्कशनमध्ये आले होते. आणि सोनियाजी ना एक्सलंट आहेत. त्या म्हणजे खरंच आईसारख्या आहेत. त्या फक्त राहुल गांधींची आई नाही आहेत, त्या आम्हालाही समजून घेतात. एखाद वेळेला राहुलजींचं दुर्लक्ष होईल पण सोनियाजींचं कधीच होत नाही. ओके. सो शी इज आर हेड ऑफ द फॅमिली. आमच्या कुटुंबाच्या सर्वात ज्येष्ठ त्या आहेत आणि त्यांच्याशी सगळेजण मोकळं बोलतात आणि त्याही सगळ्यांना समजून घेतात. हे महत्वाचं आहे. पण अनेकदा असं बोललं जातं की गांधी फॅमिली लोकांना भेटत नाही, वेळ देत नाही. किती लोकांना भेटायचं त्यांनी? भेटतात की. अच्छा. बिलकुल भेटतात. तुम्हाला आठवते अशी एखादी भेट सोनिया गांधींसोबतची? खूप वेळा. एखादी कशाला, नेहमी. नेहमी खूप आपुलकीने भेटतात त्या आणि त्यांना माहिती असतं आमच्या मनात काय आहे. ओके. आणि मग जेव्हा ते सरकार स्थापन झालं तर मंत्री म्हणून मग काय झालं नक्की पुढे? मग सोनिया गांधींनी तुमचं नाव कसं काय डोक्यात ठेवलं की तुम्हाला मंत्री करायचं? मी त्यांना एक चिठ्ठी लिहून ठेवून दिलेली होती 10 जनपदवर की इट सीम्स लाईक द गव्हर्नमेंट इज, वी आर फॉर्मिंग द गव्हर्नमेंट अँड आय डू नॉट बिलॉंग टू एनी लीडर, आय बिलॉंग टू द काँग्रेस पार्टी. सो हे एक मी पत्र लिहून दिलेलं होतं. सो आय डू नॉट बिलॉंग टू एनी लीडर्स ग्रुप, आय बिलॉंग टू काँग्रेस पार्टी अँड आय नीड युअर ब्लेसिंग्स. आणि त्या पत्रावर कार्यवाही झाली? त्या ओळखतातच ना. आपल्याला असं असतं, आईला पण मागावं लागतं. आई आहे, आईला तेवढं एक पत्र मी देऊन आली होती. पण मी संघटनेत खूप काम केलंय म्हणून मला सगळे ओळखतातही. मी IYC जनरल सेक्रेटरी होती, मग मी EICC सेक्रेटरी होती. मी वर्किंग प्रेसिडेंट ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्राची मी वर्किंग प्रेसिडेंट होती. प्रेसिडेंट बाळासाहेब थोरात होते. आणि मी वर्किंग प्रेसिडेंट म्हणून आज मी CWC मध्ये आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे बघा, महाराष्ट्र प्रदेशमध्ये जनरल सेक्रेटरी कुठे आणि CWCचा मेंबर कुठे. तर हे एक एक करत या 20 वर्ष झाले आज जनतेची सेवा करता करता, काँग्रेसची सेवा करता करता, काँग्रेस विचारधारेची सेवा करता करता. एक याच्यामध्ये थोडं डिस्टर्ब करतो. अनेकांना असं वाटतं की काँग्रेस जे नेते आहेत त्यांची काँग्रेसवर निष्ठा नाही, त्यांची गांधी फॅमिलीवरती निष्ठा आहे. काँग्रेसच्या लोकांना
म्हणजे बाहेरच्या लोकांना असं वाटतं. नाही, असं नाही आहे. काँग्रेसवर निष्ठा आहे आणि गांधी फॅमिलीवर पण आहे. आज आमचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, तर ते पण ज्या विचारधारेचे आहेत त्याच विचारधारेची मी आहे, तर त्या विचारधारेवरच आहेच ना. पण गांधी फॅमिली आहेच ना. आपण हाऊ कॅन यू इग्नोर दॅट? आपण नाही इग्नोर करू शकत. ओके. पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय विचारायचं? मला असं प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस एक वेळेस काँग्रेस विचार जो आहे तुमचा त्याच्यापेक्षा गांधी फॅमिलीच्या पुढे पुढे करणं हेच काँग्रेस नेत्यांचं काम आहे असा माझा खरं प्रश्न. नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. पुढे पुढे करणं कसं? मला सांगा, आपल्या कुटुंबाच्या हेडला भेटणं पुढे पुढे करणं होतं का? नाही होत. मी तर संघटनेचा प्रवास तुम्हाला सांगितला. दरवेळेला काय मी राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना पत्र नाही लिहिलेलं आहे की मला सेक्रेटरी करा की मला हे करा की ते करा. ते संघटनेमध्ये काम करता करता तिथपर्यंत आलो. तर पुढे पुढे करणं हा विषय नसतोच. पण हा आपलं काम जे आहे ते आपल्या नेत्यांना माहिती पाहिजे. हे तर प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षात करत असतो. पण तुम्हाला मंत्री म्हणून शपथ घ्यायची, आता शेवटी फोन आला कोणाचा? मग मला बाळासाहेबांचा. ओके. हां, बाळासाहेबांचा आला. आणि आमचे ऑर्गनायझेशन जनरल सेक्रेटरी आहे KC वेणुगोपाल सर, त्यांचा आला. आणि खरगे साहेब त्यावेळेला जनरल सेक्रेटरी इन्चार्ज महाराष्ट्र होते. बरोबर, त्यांचा आला. ओके. त्यामुळं तुमच्या मला वाटतं संघर्षाला जो आहे म्हणजे ठीक आहे, म्हणजे दखल घेतली, तुमच्या पत्राची दखल घेतली. नाही, मला विचारलं होतं त्यांनी की तुला कोणतं डिपार्टमेंट पाहिजे. मीच महिला व बाल मागितलं होतं. ओके. त्यामुळे तुमचं तेही स्वप्न साकार झालं. हां, ऑफकोर्स, येस. आपण धोरण जसं पाहिजे तसं झालेलं नाही, त्याची खंत नक्कीच आहे. ज्या वेळेला ते डिपार्टमेंट माझ्याकडे आलं त्यावेळेला खूप सारे बदल, आणि तुम्ही जर विचारलं जनरली की त्या 2.5 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये काय कसं झालं, तर तुम्हाला लक्षात येईल की किती चेंजेस आपण केलेले होते. ओके. पण इट्स ओके, इट्स अ फेज. अच्छा. तुम्ही मगाशी म्हणलं की मी कोणत्या ग्रुपमध्ये नाही किंवा मला कोणी त्या अर्थानं ग्रुप लीडर नाही आहे. मग यशोमती ठाकूर यांचा आता का नवीन काही ग्रुप झालेला आहे का? नाही नाही, मी काँग्रेसची आहे. मी काँग्रेसची एक कार्यकर्ता म्हणून आहे. असं काही ग्रुप वगैरे आमचा नाही. हां, आता सगळेच सवंगडी आहोत, सगळेच सोबत आहोत. आमच्यातले काही लोक खासदार होऊन गेले, काही आम्ही आहोत अजून. तर दोस्ती तर आहे, सगळ्यांसोबत आहे. आणि दोस्ती, एव्हरीबडी इज माय फ्रेंड. ओके. पण काँग्रेसमध्ये खरंच आता गटबाजी आहे महाराष्ट्रात? मला नाही वाटत. तर थोडी बहुत असेलही, ती सगळ्या पक्षांमध्ये असते आणि दॅट इज अन हेल्दी साईन. ओके. अच्छा. आत्ता जी 2024ची विधानसभा निवडणूक पाहता, कसं पाहता महाविकास आघाडीचं तुम्ही? पुढचं सगळं प्रोजेक्शन तुमच्या मनामध्ये काय आहे? सगळे नेते एकत्र बसून व्यवस्थित नियोजन जर केलं तर महाविकास आघाडीची सरकार येताना मला दिसते. बरं. त्यासाठी त्यासाठी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा चेहरा जाहीर करणं अपेक्षित आहे तुम्हाला? ते माझं काम नाही आहे. बरं. ते नेते मंडळी ठरवतील. ओके. पण तुम्ही पण नेत्याच आहात आता. मला विचारलं तर मी सांगेल त्यांना, तर तुम्हाला कशाला सांगू? आणि समजा करायचं आहे तर एक महिला चेहरा पण पुढे करा, असं काही सांगू शकाल का? नाही नाही, असं काही गरज नाही. आपल्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर तो येईलच. पण तो काही प्रायोरिटीचा विषय नाही आहे. ओके. महाविकास आघाडीचं सरकार येत आहे, येताना दिसतं आहे. कितीही कोणी काहीही योजना मतदारांना काय प्रलोभन देण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी महाराष्ट्राची जनता हे विसरू शकत नाही. बरोबर. की कशा प्रकारे संविधानाची तोडमरोड करून ही सत्ता बसवलेली आहे. पण याच्यामध्ये एकच त्यांनी आता मास्टर स्ट्रोक खेळ असं त्यांच्या भाषेमध्ये, की त्यांनी ती जी लाडली बहीण किंवा लाडकी बहीण जी योजना आखलेली आहे ती मात्र महायुतीसाठी फार फायदेशीर ठरेल असं त्यांचं होर आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आता बघत दिसूया ना, अजून काय उगाच कन्क्लुजन करण्याचं काय गरज नाही आहे. वाईट आहे की चांगली असंही बोलायची गरज नाही. बरं. तुम्ही बघा ना पुढे काय होत आहे. ओके. त्यामुळं पण याला तुमची काउंटर स्ट्रॅटेजी काय असू शकेल? म्हणजे ठीक आहे, आता ते महिला काही बेसिकली राहुलजींनी जो मॅनिफेस्टो बनवलेला होता, खरगे साहेबांनी जो सांगितलेला होता, त्याची त्यांनी मिनिएचर कॉपी केलेली आहे. आम्ही 8,500 रुपये म्हटले होते, यांनी 1,500 केलेलं आहे. तेलंगणामध्ये 2,500 आहे. तुम्ही 1,500 मध्ये खरं काय होतं?
आता सगळंच क्रिटिसाइज, म्हणजे मी तर त्याला असं म्हणेल की चलो आखरी आखरी में तो भी महिलाओं की याद आई और कुछ तो भी तुमने किया. ओके. जो तुमने पहले करना चाहिए था. अंगणवाडी ताईचा पगार अजून नाही वाढवलेला आहे, अजून त्यांचे भांडणं सुरूच आहेत, अजून त्यांचा मोर्चे बांधणी हे सगळं सुरूच आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना लक्षात येत आहे की सत्ता पाहिजे आहे म्हणून हे सगळं करत आहेत. ओके. ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार. बघूया ना काय काय होतं. काय. ओके. पोचलंय ऑलरेडी, लोकांना कळलंय, लोकच बोलायला लागले. आता आली का आठवण. ओके. ते लोकसभा निवडणुकीत निकाल त्यांच्या अनुकूल लागला असं तर थोडंसं वेगळं झालं असतं पुन्हा. हां, मग काय. ओके. की हिंदू म्हणजे एक प्रयोगशाळा, हिंदू प्रयोग एक महाराष्ट्रामध्ये अमरावती का असं होत आहे की तिथे एक जो कोल्हे नावाच्या इसमाचा खून झाला होता, तर त्यावर ते झालं होतं. तर अमरावतीमधलं नक्की वातावरण काय? वातावरण इंटेन्शनली अमरावतीचं खराब करण्याचं प्रयोजन होतं. ते मनोहर भिडे जे आहे त्यांना पण तिथे बोलवणं, जातीवाचक त्या ठिकाणी बोलणं, छत्रपती शिवरायांना काहीतरी बोलणं, आई सावित्रींना काहीतरी बोलणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केल्या. बरं. खूप जास्त या विषयावर बोलण्यात मतलब नाही आहे. त्याला आम्ही बऱ्या प्रकारे कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि लोकसभेमध्ये जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही संभाजी भिडेंवर विषय काढला की त्यांनी आता पुन्हा स्टेटमेंट केलेलं आहे. एक तर जे स्वातंत्र्य आपलं जे काही मिळालेलं आहे ते दळभद्री स्वातंत्र्य आहे, आणि त्यांनी वटपौर्णिमेचा पण विषय काढलेला आहे. त्याच्यावरती फक्त साडी असलेल्या नेसलेल्या महिलांनीच फक्त त्या वटसावित्रीची पूजा करावी वगैरे असं बोललेलं आहे. ते काय वायफळ बोलणं आहे. त्यांच्यावर मी काही बोललं पाहिजे अशी काही गरज नाही आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी त्याच्या मागे आहे. त्यांच्या कोण पाया पडतं, ते कुठे येतात, ते कोणत्या विचारधारेचे आहे, आणि विष फैलवण्याचं काम सातत्याने ते करतात. ओके. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही आमचा देश खराब होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आमची आहे. बरं. सर्व धर्म समभावाचा हा देश आहे आणि सर्व धर्म समभावाचा हा देश नेहमीच राहील. ओके. यशोमतीताई राजकारण असताना तेव्हा काय करतात? नवनीत राणा किंवा अमरावतीचं राजकारण सोडून यशोमतीताई काय करतात हे जरा. नाही काय मी साफसफाई करते. मला माझ्या गोष्टी खूप नीटनेटक्या ठेवलेल्या आवडतात. बरं. मी घरातले सगळे कपाटं मीच लावत असते. मी फार जास्त स्वयंपाक करायचे मला चान्स येत नाही. बरं. पण एखाद दिवशी तेही करते. अच्छा. मग माझ्याजवळ खूप सारे कुत्रे आहेत. बरं. पेट्स आहेत खूप सारे. बरं. अमरावतीला जवळपास 4-5 आहेत आणि इथे पण 2 आहेत असे. तर त्यांच्यासोबत कधी कधी टाईम जातो. अच्छा. पोरांसोबत खूप वेळ मिळत नाही. बरं. पण मिळाला वेळ तर त्यांच्यासोबत, आईंसोबत. नाही तर मी आहे, माझं मंदिर आहे, माझा जप आहे, हे करत राहते. सिनेमा वगैरे पाहता की नाही? पाहते ना. पोरांना लिस्ट मागून घेत असते. बरं. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पुष्कळ वेळेला मी ट्रेननी ट्रॅव्हल करते. बरं. तर आता नेटफ्लिक्स हे वो सब कुछ है तो वो डाउनलोड करके रख देते हैं. लापता लेडीज पाहिला? हो, बिलकुल पाहिला. कसा वाटला? खूप सेन्सिटिव्ह पिक्चर आहे तो. आणि महिलांच्या भावना पोचवलेल्या आहेत. आणि फॅक्ट आहे, म्हणजे तुम्ही सुरुवात महिला सेक्रेटरी झाल्या ह्याच्यावरनं केली आणि आपण बहुतेक संपवतो आहे आपला हे इंटरव्ह्यू. तर लापता लेडीजमध्ये त्या महिलांची घुसमड जी दाखवलेली आहे ती अजूनही होते. बरोबर. आणि म्हणून माझं ठाम मत असं होतं की महिला धोरण फक्त डिक्लेअर करण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण झालं पाहिजे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या काय महिलांच्या योजना आहे त्याचा दर महिन्याला रिव्ह्यू कलेक्टर ऑफिसमध्ये झाला पाहिजे. 6 मंथली त्याचा रिव्ह्यू इथं स्टेटमध्ये झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ओके. तुम्ही भरपूर पैसे, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये इतके पैसे असतात महिलांच्या नावाने, पण शेवटी मार्च एंड आला की आपण ते सगळे पैसे वळते करतो आणि खर्च झाली पाहिजे बाबा म्हणून वळते करतो. बरोबर.
तर इम्प्लिमेंटेशन हा महिला धोरणाचं अजूनही होत नाही आहे. ओके. एका महिलेला 1500 रुपये देऊन तुम्ही तिला सक्षम करत नाही आहात. तिला सक्षम करायचं असेल तर 1 कोटी महिलाचे MSMEs तुम्ही सुरू केला पाहिजेत. तुम्ही त्यांना लोन दिला पाहिजेत. तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजेत. छोटे छोटे कामं धंदे जे असतात त्यांना पण प्रायोरिटी मिळाल्या पाहिजेत. इतक्या साऱ्या बचत गट आणि इतकं सगळं आपण निर्माण केलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत आपण शेवटच्या नाऱ्यांपर्यंत पोचलेलो नाही आहे. अजूनपर्यंत लापता लेडीजमधला घुंगट अजूनही आहे. म्हणजे आता तुम्हीच म्हटलात की ते मनोहर भिडेंनी म्हटलं साडी नेसूनच जायला पाहिजे. म्हणजे इसका मतलब ये है कि वो लापता लेडीज घूंघट अभी भी ओढ़ा हुआ है और मेल शॉविनिस्ट सोसाइटी में वो कुछ लोगों को अभी भी अच्छा लगता है. म्हणून इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण इज मोर इम्पॉर्टंट देन एनिथिंग. बरोबर. यशोमतींची आवडती डिश कोणती खाण्यासाठीची? मला पिठलं आणि ठेचा खूप आवडतो. भाकरी, पिठलं आणि ठेचा भयंकर आवडतं. फार साधी डिश सांगितली तुम्ही. हो, मला रोजही तुम्ही जर पिठलं करून दिलं, कधी पालकातलं, कधी ताकातलं, कधी अजून कशातलं, कधी मेथीतलं, तर मला आवडतं. कोणाच्या हातचं जास्त आवडतं? आईच्या हातचं. आईंना मी आमच्या मा म्हणतो आम्ही त्यांना, आम्ही करायला लावत असतो की नाही आज तुमच्याच हातचं पाहिजे. आणि ठेचा आणि लोणचं पण मला खूप आवडतं. बरं, ओके. लाल तिखट आणि मिरची, लाल तिखट आणि भाकरी पण खायला खूप आवडतं. तर तुमच्या या आहाराचा परिणाम तुमच्या स्वभावावर नाही झाला ना? तिखट यशोमतीताई असेल, मी स्पष्ट आहे आणि तिखट असेल कधी कधी, पण जे खरं आहे ते बोललेलं काहीच हरकत नसतं. तर यशोमतीताईशी अतिशय चांगल्या गप्पा झाल्या. त्यांना तिखट खायला आवडतं आहे एवढं त्यांनी आवर्जून सांगितलं. ठीक आहे, स्वभावाप्रमाणेच त्या म्हणजे आपण काय म्हणूया त्याला की जुळतोय स्वभाव आणि त्यांचा आहार असा पण म्हणता येऊ शकेल. तर यशोमतीताई, थँक्यू आमच्याशी सविस्तर गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.